गुड मॉर्निंग मेहता साहेब. गुड मॉर्निंग. अरे सगळी मंडळी इकडेच आहेत. अरे अरे क्या बात आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. अरे सकाळी सकाळी कसला धिंगाणा घालताय? सकाळी सकाळी गोल सखाराम परिषद कशासाठी चालली आहे? गोल सखाराम परिषद म्हणजे? अरे ती गोलमेजी परिषद असते ना, त्याच्यावरून गोल सखाराम परिषद. गोलमेजी परिषद म्हणजे? अरे सोडी, राऊंड टेबल कॉन्फरन्स असते ना, राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्याला म्हणतात गोलमेज संमेलन. तर त्याच झोकात जेठालालनी बनवली गोल सखाराम परिषद. गोल सखाराम परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स. या इथे आम्ही सगळे मिळून ना भिडेची थोडी फिरकी घेत होतो. अरे भाऊ, फिरकीवरून आठवलं, उद्या संक्रांत आहे. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? अरे कसं लक्षात नसणार? आम्ही तर जीवा भावापासून वाट बघतोय संक्रांतीची. मी पण दरवर्षी संक्रांत साजरी करायला तळ पापड होत असतो. काय बोलला? तिळाचा पापड? अरे तिळाचे पापड नाही भाऊ, तळ पापड म्हणजे तडफडायला लागतो. काय ते? तडफडतो. तडपतो नाही रे, तडपतो. तडपतो. हा, तुला लक्षात आलं ना? तेच. तर मित्रांनो, दरवर्षी 15 जानेवारी पासूनच माझं तडपणं चालू होतं की अरे भाऊ, अजून तर 364 दिवस बाकी आहेत उत्तरायणाला. आता संक्रांतीची गोष्ट चालली आहे मित्रांनो, तर 2 ओळी सादर करतो. जरा तरोज्जो द्या. हा, दिला तराजू दिला. अरे तराजू नाही व्यापाऱ्या, तरोज्जो म्हणजे लक्ष द्या. लक्ष द्या. हा, ते तर देतोच आहे ना. हो, तर ते देतच राहा. तर सादर आहे अंगात मस्ती आणि मनात उमंग. अंगात मस्ती आणि मनात उमंग. तू तर यार ही दृश्य कविता करतोय. एकदम. अंगात मस्ती आणि मनात उमंग, गुळ आणि तिळाचा संग, आकाशात सगळे मिळून उडवू पतंग आणि भरून देऊ आपलेच रंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी काय डिस्कशन चाललंय? अय्यर, आय थिंक मला माहितीये की कुठल्या विषयावर डिस्कशन चाललंय इथे. कुठल्या विषयावर? वेल, मकर संक्रांत येणार आहे, तर कदाचित त्याच विषयावर. गजब बबिताजी, काय गजब पकडलाय तुम्ही. गजब पकडी पाडलाय तुम्ही. पकडी पाडले म्हणजे न कळत आपली गोष्ट कशी काय कळली त्यांना? हा, बबिताजी, तुम्हाला कसं समजलं की आम्ही लोक इथे मकर संक्रांतीच्या विषयी बोलत होतो? अरे हत्ते भाऊ, बबिताजींना तर समजलं असणारच ना. त्यांना तर धाब्यावर जाऊन पतंग उडवणं खूप आवडतं, हो ना बबिताजी? बिलकुल. बबिता, पण धाब्यावर तर आपण जेवण करायला जातो. हे पतंग उडवायला कधी गेलो? अय्यर, गुजरातीत धाबा म्हणजे टेरेस. बबिताजी, तुम्हाला हे माहिती आहे? ऑफकोर्स, तुमच्याकडूनच तर किती वेळा ऐकलंय मी. मी कसं नाही ऐकलं? अरे तुम्ही पण ऐकलं असेल अय्यर भाऊ, पण तुम्ही बबिताजींसारखं ध्यान देणं ऐकत नाही ना. अय्यर, तसं तू ऑफिस मध्ये सुट्टीसाठी बोललायस ना? अगं हो बबिता, मी सुट्टीचं बोललोय. मी पण संक्रांतीच्या साठी खूप एक्सायटेड आहे. जडालाल, तयार राहा. यावेळी तुझा पतंग सगळ्यात पहिले मीच काटणार. अरे तयार तर तुम्ही नाही, सोडा. तुम्ही किती तयारी केलीत ना अय्यर भाऊ, तुम्हाला पत्ताच नाही लागणार कधी मी तुमचा पतंग काटला तो. जडालाल, तू माझा पतंग फक्त स्वप्नातच काढू शकतो. तर मित्र, यावेळी मी विचार करतोय की संक्रांतीला घरातच राहावं आणि माझ्या खिडकीतूनच लोकांच्या उडत्या पतंगांना बघत राहीन. का? काय झालं? अरे भाऊ, मागच्या वर्षी मी आर्टिकल लिहिलं होतं की संक्रांतीत पतंगाच्या मांज्यांच्या मुळे ना लोकांचे चेहरे कापण्याच्या घटना ना खूप वाढल्या आहेत. खरी गोष्ट आहे, दरवर्षी माझ्याकडे पण अशा खूप केसेस येतात बघा, ज्यामुळे मांज्याने चेहरा कापला जातो, बोट सुद्धा कापली जातात. आणि तुम्ही तर जाणताच की बिन लग्नांच्यांना चेहरा किती इम्पॉर्टंट आहे. मी बाबा हे रिस्क नाही घेऊ शकत. पोपटलाल, रिस्क न घेऊन तू खूप मोठी रिस्क घेतोयस. कोणती? अरे भाऊ, उत्तरायणात कितीतरी तरुण मुली आपल्या तरुण मैत्रिणींसोबत पतंग उडवायला येतात ना. हा, अरे भाऊ पोपटलाल,
संक्रांतीच्या दिवशी फक्त पतंगच नाही तर डोळ्यांचे पेच सुद्धा लढतात. हा करेक्ट आहे मेहता साहेब. आणि तसाही बिना लग्नाच्यांना पोरी शोधायला याहून चांगला चान्स कधी मिळणार? तरी पण आपण पप्पूला फोर्स नको करायला भाई. पप्पूला नाही यायचंय तर नको येऊ दे, आपल्या घरीच बसावं. ठीक आहे पप्पू? बरोबर आहे, बरोबर. आणि नाही आला पोपटलाल तर काय फरक पडणार आहे? ठीक आहे ना? असं नाही आहे, पण मग ठीक आहे ना. नाही, ऐका. जर तुम्ही एवढा फोर्स करत असाल तर यावंच लागेल ना मला. तुम्ही नका चिंता नका करू, मी येतो ना गच्चीवर आपल्या. हा तर आला ना उंट डोंगराच्या खाली. जाऊ दे जोक सपाट पोपट भाऊ, पण संक्रांत नाही केली तर तुम्ही काय केलं? अरे बिलकुल बिलकुल बबिताजी. आय लव्ह एव्हरीथिंग अबाउट संक्रांत. ते कलरफुल पतंग, मांजा, मग पतंगाला कन्नी बांधणं, यु नो जानेवारीची थंड थंड हवा, सगळे लोक नवे नवे कपडे घालून, नवे नवे गॉगल्स घालून पतंग उडवतात. इट्स जस्ट टोटली फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि पतंग उडवता उडवता तिळगुळाचे लाडू आणि वड्या खायच्या. हो हो हो. आणि यु नो पतंग उडवता उडवता यु नो म्युझिक वर डान्स करायचा. हा, आणि कुणा दुसऱ्याचा पतंग काढल्यावर काय पोचे. अगदी बरोबर. दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट इट. हो यार, पूर्ण दिवस पतंग उडवल्यावर संध्याकाळी कॅन्डल उडवायची मजाच काही वेगळी आहे. खरी गोष्ट आहे. ओव्हरऑल या फेस्टिवल मध्ये खूप सारी एन्जॉयमेंट होते. हो, बोला बोला, कशी आठवण काढली? काय काय? हा हा हा. अच्छा. हा हा हा, जरूर जरूर जरूर. पक्का पक्का पक्का. हा जरूर. थँक्यू. हो पक्का पक्का. ओके ओके. मजा झाली. क्या बात आहे जेठालाल, खूप खुश दिसतोयस. अशी काय गोष्ट करून आलायस? अरे मेहता साहेब, गोष्टच खूप खुशीची आहे म्हटल्यावर खुश तर व्हावंच लागेल ना. पण झालं तरी काय? सांगतो मित्रांनो, या वेळेस संक्रांतीला मी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक जबरदस्त सरप्राईज देणार आहे. अच्छा, जेठाप्रा, काय सरप्राईज आहे ते तर सांग. अरे सोडी, सरप्राईज आहे मित्रा. सरप्राईज आहे तर कसं सांगू शकतो ना, पण इतकं नक्कीच सांगू शकतो की हे जे सरप्राईज आहे याच्याबद्दल जेव्हा तुम्हा लोकांना पत्ता लागेल ना, तेव्हा तुम्ही सगळे खुशीच्या भरात सरप्राईज होऊन जाल. ओ जेठाप्रा, मित्रांशी काय लपवायचंय? सांग ना काय सरप्राईज. अरे सांग ना, एवढा काय भाव खातोय? सांग सांग. हा जेठाजी, अहो प्लीज सांगा ना. बबिताजी, काय चाललंय? हा, सगळेजण मिळून काय चर्चा करताय? बापूजी आले. बापूजी नमस्कार काकाजी. काही नाही काकाजी, आता संक्रांत येते तर त्याचीच चर्चा चालू होती. हो काकाजी. अरे वा वा. अच्छा जेठ्या, तू ते महेश भाईनं सांगून सगळ्यांसाठी सुरतहून मांजा आणि पतंग मागवणार होतास, त्याचं काय झालं? अरे वा जेठालाल, तू आमच्या सगळ्यांसाठी सुरतहून पतंग आणि मांजा मागवलाय. काय झालं बाबांनो, याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे? अरे काकाजी, आम्ही यासाठी हसतोय की जेठालाल आता या आधी मोठ्या मोठ्या डिंग्या मारत होता की त्याच्याकडे एक सरप्राईज आहे आणि तो कोणालाच नाही सांगणार. तुम्ही येऊन सरप्राईजचं भांड फोडून टाकलं. जेठाजी, ही गोकुळधाम सोसायटी आहे. तुम्ही कितीही लपवायचं म्हटलं ना तरी सुद्धा ती गोष्ट कळतेच. बबिताजी, हे जेठालालचं सरप्राईज आहे. असं कधी होऊच शकत नाही की माझं सरप्राईज सगळ्यांना कळेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला सर्वांना खुश व्हायचं असेल तर तुम्ही होऊन घ्या, कारण हे सरप्राईज नाहीये. सरप्राईज तर ह्याच्याहूनही मोठं आहे. काय आहे सरप्राईज? काय आहे? हे जेठ्या, काय सरप्राईज आहे मला तरी सांग. बापूजी, सरप्राईज म्हणजे सरप्राईज. मी कोणालाच सांगू शकत नाही, तुम्हाला पण नाही. भाऊ जेठालाल, काही म्हणा, पण तू जास्त वेळ सरप्राईज नाही लपवू शकणार. हो जेठाजी, गोकुळधामची हिस्ट्री आहे. सरप्राईजच्या पहिल्या सरप्राईजचा पत्ता लागतोच. ठीक आहे, तुम्ही आजमावून बघा, पण माझा दावा आहे, चॅलेंज आहे.
की माझ्या या सरप्राईज बद्दल जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुणाला पत्ता लागणार नाही. अच्छा जेठालाल, मग ठीक आहे, आम्ही पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुझं सरप्राईज काय आहे याचा पत्ता लावूच. बघूया. मित्रांनो, या गप्पा गोष्टी तर चालतच राहणार आहेत. ऑफिसला जाऊया, ज्या कामासाठी घरात निघालोय, उशीर होतो. चला 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 एकत्र निघूया मेहता साहेब. बबिताजी या, तुम्हाला जिकडे जायचं आहे ना मी सोडतो तुम्हाला. नाही नाही जेठाजी, मी तर फक्त अब्दुल भाईच्या शॉपवर चालले. ऑफिस वर तर मी चाललोय जेठालाल, सोडायचं असेल तर मला सोडून जा. ओके बाय. चला. जेठालाल काय तुम्ही बोललात ना सोडायचं तर मला सोडून जा, मग तुम्हाला सोडून चाललो आम्ही. बाय. चला चला. ओके ओके. ओ जेठाप्रा, ओय मी तर गॅरेजला चाललोच आहे. ओय तुम्हा सगळ्यांना पण सोडूनच जातो. द्या हो बॅग. ओके बाय. सुडी. ओय जेठाप्रा, ओय जसं तुम्ही अय्यर प्रांना सोडून जाताय तसं मी तुम्हाला सोडून चाललोय. ओके चला 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 निघूया. बरं तुम्ही